नमस्कार, आपण पाहताय CBS न्यूज मराठी. पाहूयात सर्वात मोठी बातमी. शेतकरी ओळखपत्रासाठी कॅम्प लावा, अध्यक्ष रविराज शेटे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करा. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने फॉर्मल ID म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढून घ्या, असे आवाहन शासनातर्फे सांगोला तहसीलदार संतोष कनसे यांनी केले. परंतु यासाठी तहसीलदारांनी आघाडी घेऊन फॉर्मल ID नोंदणीला गती देण्यासाठी प्रशासनाने गावोगावी कॅम्प लावावे किंवा जिल्हा परिषद गटानुसार कॅम्प लावून किंवा घरोघरी फिरून फॉर्मल IDची नोंदणी करावी, अशी मागणी सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे अध्यक्ष रविराज शेटे यांनी निवेदनाद्वारे सांगोला तहसीलदार यांच्याकडे केली. शेतकऱ्यांना शेतातील सर्व कामे सोडून फॉर्मल IDसाठी दिवसभर ताटकळत बसावं लागतंय व सेतू कार्यालयात हेलफाटे मारून फॉर्मल IDसाठी ₹50 ते 100 मोजावे लागत आहेत. यातच सर्व्हर डाऊनच्या सातत्य तक्रारी आहेत व त्यात शेतकऱ्यांचा पैसा व वेळ खर्ची पडत आहे. तसेच शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. शेती, पाणी, मशागत आणि जनावरे वाऱ्यावर सोडून शेतकरी नोंदणीसाठी भटकंती करीत आहे व शेतकऱ्यांना विविध लाभ मिळणार नसल्याचा इशारा देण्यामुळे शेतकरी भयभीत झालाय. तर नोंदणी वाढवण्यासाठी भीती दाखवण्याऐवजी शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका प्रशासनाने घेणे गरजेचे आहे व घरोघरी फिरून अगर प्रत्येक जिल्हा परिषद गटात दिवस निश्चित करून सर्व यंत्रणेद्वारे कॅम्प आयोजित करावेत, म्हणजे शासनाने प्रशासनाचे उद्दिष्ट पूर्ण होईल व शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाया जाण्यापासून वाचेल. तरी शासन निर्णयाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना त्रास होण्याऐवजी त्यांची गैरसोय दूर करण्याची भूमिका प्रशासनाने घ्यावी व शेतकऱ्यांच्या ओळखपत्राच्या नोंदणीची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ही सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे रविराज शेटे यांनी केली आहे. यावेळी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंके, संघटनेचे उपाध्यक्ष सचिन धांडोरे, बबन चव्हाण, सचिव दत्तात्रय पवार, सहखजिनदार समाधान धांडोरे, सदस्य विनोद चंदनसेवे उपस्थित होते. शेतकरी ओळखपत्रासाठी किंवा फॉर्मल IDसाठी पैसे लागत नाहीत व लवकरच आपण कॅम्प किंवा घरोघरी फिरून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करू, ओळखपत्र तयार करण्याच्या सूचना देत आहोत व फॉर्मल IDसाठी पैसे अगर कोणती तक्रार असल्यास आपणास समक्ष भेटा, माननीय तहसीलदार संतोष कनसे यांनी सांगितलं आहे. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.